होता नक्कीच विजय हा गोलंदाज स्ट्राईकला मात्र असेल. आता मात्र दिलीप हा फलंदाज नो स्ट्राईकला असेल. कारण नक्कीच पहिल्या षटकात 5 धावा आल्यात, एक विकेट मात्र गमावलाय विहिरीच्या पाड्या संघाने. बघा पुढचा चेंडू पुढचा षटक हाताळण्यासाठी येतोय विजय हा गोलंदाज. चला पण सामना चालू करा. पहिला चेंडू घेऊन जातोय दिलीप साठी विजय हा गोलंदाज. पहिला चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा फटका बसलाय. चुकी होईल का? नक्कीच चुकी होत आहे. आता मात्र गड्यात काय खरी नाही. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात्या. 2 धावच्या मदतीनं थोडी धाव समाधान मानावी लागेल. 2 धावच्या मदतीने धावफलक देखील पुढे जातोय 7 या आकड्यावरती. की सुरेख फटका फसवला होता परंतु नक्कीचा केशव चुकी करतोय. नक्कीच पुढचा चेंडू असेल दिलीप. विजय टू दिलीप. हो यावेळी देखील चांगला चेंडू फेकला गेला. हे डॉट चेंडू. चांगला चेंडू फेकला गेलाय नक्कीच विजयच्या माध्यमातून. बघा पुढचा चेंडू कसं फेकेल. ओहो आता मात्र चेंडू मात्र थांबणार. सी मारेगा पार षटकार. दिलीपच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. नक्कीच विजयच्या मात्र तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका बघायला मिळाला दिलीपच्या बॅट मध्ये. बघूया पुढचा चेंडू घेऊन जातो विजय दिलीप साठी. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु नक्कीच कुठेतरी कमबॅक होता. काय सुरू गोलंदाजी करतो विजय हा गोलंदाज गोपालपाडा संघाकडनं. पुढचा चेंडू घेऊन जातोय नक्कीच दिलीप साठी. ओहो या विलन देखील दिलीपला काय चेंडू समजत नाही. परिणाम येईल पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय सुरू गोलंदाजी करतो विजय हा गोलंदाज. नक्कीच दिलीपला मात्र चेंडू समजून देत नाही. बघूया नक्की पुढचा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसला नक्की क्षेत्रक्ष दुर्वर तोपर्यंत नक्की मात्र धाव तयारी झाली. दुसरी प्रयत्न केला जाईल का? नक्कीच केला जातो परंतु नक्कीच दुसरे देखील धाव पूर्ण होत्या. बघता बघता क्रमांक 2 षटक समाप्त आहे. 2 षटकाच्या मदतीने धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. एक गडी देखील गमावलाय आणि 15ची धावसंख्या विहिरीच्या पाडा संघाची. न्यू गोलंदाज येतो. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती जोडला गेला सुदाम हा गोलंदाज. आता मात्र नक्कीच पहिला चेंडू असेल करणसाठी सुदामचा. बघूया. हो यावेळी देखील मोठा फटका खेळायचा होता परंतु नक्कीच चेंडू आलाय डॉट. काय सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू खूप चांगला फेकला गेलाय. करणला काही चेंडू समजला नाही. डॉट चेंडू. अगं पुढचा चेंडू घेऊन जातोय नक्कीच सुदाम. करणसाठी पुढचा चेंडू. हो यावेळी देखील परंतु आता खराब चेंडू असेल नक्कीच व्हाईट. एक पुन्हा एकदा सिंगल ऍड केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धाव फलक देखील पुढे जाईल 16 या आकड्यावरती. अजून भरपूर चेंडू शिल्लक आहे नक्कीच सुदाम या गोलंदाजीवरचे.
बघूया पुढचा चेंडू असेल करणसाठी. हो यावेळी कैप येतील, कैप निशाणा नक्की जा. रन आउटची संधी परंतु नक्की जा आउट. नक्कीच विकेट करणला मात्र जावं लागेल. चला न्यू फलंदाज लगेचच या. न्यू फलंदाज येतोय अनिल हा फलंदाज. नक्कीच अनिल आलाय. काय सुंदर गोलंदाजी करतो नक्कीच सुदाम. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल दिलीप हा फलंदाज. बॅक स्ट्राईकला असेल अनिल. गोलंदाजी मार्क जोडला गेलाय सुदाम. काय सुंदर गोलंदाजी करतोय. मग पुढचा चेंडू असेल नक्कीच दिलीप साठी. हो पुन्हा एकदा फटका फसलाय. नक्कीच झेलची संधी असेल परंतु नक्कीच झेल काय कॅरी होत नाही. परिणाम दिले 4 धावा. दिलीपच्या बॅट मधून येतो हा चौकार. सर टँक उडीज दिल्लीच्या बॅटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाला चौकार. चारच्या मदतीने धाव फलक देखील पुढे जातो 20 या आकड्यावरती. चला नका टीम मीटिंग करू नका. टाइम वेस्ट करू नका. लगेच सामना चालू करा पंच. नक्कीच दिलीपच्या बॅटमधून आपण बघायला मिळाला चौकार. बघा पुढचा चेंडू असेल नक्कीच दिलीप साठी. सुदामचा तिसरे षटक असेल. पुढचा चेंडू असेल नक्कीच दिलीप साठी. या देखील कोलटप्प्याचा चेंडू होता नक्कीच खूप चांगला फेस केला आणि दिलीपला काय चेंडू समजला नाही. येईल डोट चेंडू. काय सुरू गोलंदाजी करतोय शुभम. नक्कीच पुढचा चेंडू असेल दिलीप साठी. हो या देखील चांगला फटका भरून नक्कीच क्षेत्ररक्षण धावतो. नक्कीच एकच काय सुंदर क्षेत्ररक्षण केला. थ्रो मात्र चांगला राहिला. एकच धाव. एक धावेच्या मध्ये धावफलक देखील पुढे जातो 21 या आकड्यावरती. 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या. आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईकला मात्र जाईल अनिल हा फलंदाज.
नक्कीच वर मात्र शेवटचा चेंडू असेल सुदामचा. नक्कीच सामन्याला होत आहे सुरुवात. स्ट्राईकला मसाल आता आता मात्र असेल नक्कीच अनिल हा फलंदाज. शेवटचा चेंडू असेल सुदामचा. बघूया नक्कीच पंच सामना चालू करा. नक्कीच पुढचा चेंडू असेल अनिल साठी सुदामचा. हो आता मात्र चांगला चेंडू मारला नक्कीच. चेंडू मात्र थांबणार नाही. जाईल षटकार. चला न्यू गोलंदाज नक्कीच येतोय. अनिलच्या बॅटमधून मगाशी आपल्याला बघायला मिळाला नक्कीच षटकार. त्या षटकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे जातोय. 27 ही आकड्यावरती. नक्कीच आता मात्र गोलंदाजी ट्राय करते. जोडला गेलाय नक्कीच कुणाल. बघता बघता षटक तिसरे देखील समाप्त आहे. 3 षटकाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. आता मात्र शेवटचा षटक हाताळण्यासाठी होता नक्कीच कुणाल हा गोलंदाज. त्याचा मारा मात्र करील चला वीर दिलीप. नक्कीच दिलीप साठी सुवर्ण संधी असेल. लगातार 3 षटकार लावल्यास नामदेव सप्रे यांच्याकडून कडून 151 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 षटकार मारल्यास
हो यावेळी बॅटची निधी घ्यायची होती परंतु नक्की जा जलची संधी होते पण विकेट किपर करतो चुक्या परिणामी येईल एक धावून देखील धावफलक पुढे जातोय 28 या आकड्यावरती. आता मात्र कुणाला कुठेतरी कमबॅक करावे लागेल. नक्कीच पहिल्या चेंडूवर नक्कीच लिडिंग एज होती परंतु विकेट किपरने चुकी गेल्या आणि एक मात्र परिणामी धाव घेतली गेले. आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईकला जाईल अनिल. नक्कीच पुढचा चेंडू असेल नक्कीच कुणालचा अनिल साठी. हो यावेळी देखील खराब चेंडू वाईट पुन्हा एकदा एक सिंगल ऍड केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. कुठेतरी दिशा आणि गोलंदाजी करतो कुणाल हा गोलंदाज. बघूया पुढचा चेंडू असेल नक्कीच अनिल साठी. अनिल काय करतो षटकार मारतो की चौकार मारतोय. हो पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू फेकलाय वाईट. पुन्हा एकदा एक सिंगल ऍड केली जाईल. नक्कीच खूप दिशेने गोलंदाजी करतोय. खराब गोलंदाजी केली जाते कुणालच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू असेल अनिल साठी. अनिल टू कुणाल. हो पुन्हा आलाय पुन्हा एकदा बिग ब्लास्ट षटकार अनिलच्या बॅटमध्ये इझी आहे. नक्कीच सहाच्या मध्ये धावफलक देखील पुढे जातोय 36 या आकड्यावरती. नक्कीच पुढचा चेंडू असेल कुणालचा अनिल साठी. हो पुन्हा एकदा वाईट खराब चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा एक सिंगल ऍड केली जाईल. सिंगलच्या पद्धतीने धावफलक पुढे जाता 37 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू असेल अनिल साठी कुणालचा. हो यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू फेकला गेलाय. हिलडोट चेंडू खूप चांगला चेंडू फेकला गेला. डोट चेंडू आलाय कुठेतरी कमबॅक करावं लागेल. अजून षटकातले भरपूर चेंडू शिल्लक असतील कुणालचे. हो पुन्हा एकदा फुलटो चेंडू उडवायचा होता परंतु बॅट आणि बुलचा संपर्क जुळला नाही. तिकडे मात्र झेल कॅरी झाल्या. लागतोय हा तिसरा षटका अनिलच्या माध्यमातून. सदतीस धावसंख्या जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. 3 गडी बाद 37 अशी धावसंख्या. चला न्यू फलंदाज न्यू फलंदाज मैदानामध्ये एंटर होतो विशाल. अनिलची जागा भरून काढण्यासाठी येतोय फलंदाज विशाल. स्ट्राईक मध्ये असेल न्यू फलंदाज विशाल. पहिला चेंडू असेल कुणालचा विशाल साठी घेऊन जातोय. पुन्हा एकदा फटका फसला नक्कीच स्वतःच्या फलोतुरावर झेल मात्र कॅरी करतोय हा गोलंदाज. नक्कीच विकेट. नक्कीच पंच
विकेट. विशालची खेळी मात्र संपुष्ट आल्या. कुणाच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. चला न्यू फलंदाज यायचा. न्यू फलंदाज मैदानामध्ये एंटर होता. राजू हा फलंदाज. बघूया नक्कीच पुढचा चेंडू असेल राजू साठी. यावेळी देखील चांगला चेंडू फेकला गेलाय. डोर चेंडू. बघता बघता क्रमांक 4 षटक समाप्त. 4 षटकाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 37 या आकड्यावरती. नक्कीच दिलीप कुठे असतील तर इकडे यायचं आहे. विहिरी चपड संघाचा कर्णधार दिलीप थोराड कुठे असतील तर कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नक्कीच 24 चेंडूचा खेळ झालाय आणि 37 अशी धावसंख्या. नक्कीच गोपालपाडा संघाला मात्र 24 चेंडू आणि 38 धावींची गरज असेल. 24 चेंडू आणि 38 धावा. चला विहिरीचा पाडा संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आई गावदेवी स्पोर्ट मुंडुलपाडा वर्सेस भेकरमाल दोन्ही संघाचे कॅप्टन इकडे यायचं आहे. टॉस केला जातोय. याच्यानंतर तुमचा सामना असेल. आई गावदेवी स्पोर्ट मुंडुलपाडा वर्सेस भेकरमाल दोन्ही संघाचे कॅप्टन इकडे यायचं आहे. टॉस केला जातोय. नक्कीच 24 चेंडू आणि 38 धावाचं समीकरण मात्र असेल. गोपालपाडा संघाचे नक्कीच नक्कीच कॅमेरामॅन इकडं फोकस कर. टच केला जातोय. नक्कीच आई गावदेवी स्पोर्ट मुंडुलपाडा टोचून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी भेकरमाल संघाला. जय भैरव भेकरमाल संघासाठी. बघा सामन्याकडे बोलूया. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल गोपालपाडा संघाला. चला लगेच 2 फलंदाज मैदानामध्ये एंटर करायचे आहेत. नक्कीच गोपालपाडा संघाचे फलंदाज मात्र मैदानामध्ये एंटर होत आहे. केशव आणि मुरेश अशी सलामीर जोडी असेल. चला नक्कीच स्ट्राईकला मात्र असेल मुरेश. नो स्ट्राईकला असेल केशव. गोलंदाजी ट्रॅक वरती जोडला गेला. नक्कीच कालू हा गोलंदाज पहिला चेंडू फेस करेल मुरेश साठी. बघू मुरेश काय करतोय. डावखोरे मात्र हाताचा फलंदाज असेल मुरेश.
चला पंच सामना दुरुस्त चालू करा. नक्कीच पंचाच येतोय ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू असेल कालूचा मुरेश साठी. डावखुरी आता फलंदाज असेल मुरेश. ओहो या वेळी देखील चांगला मारायचा होता परंतु नक्कीच चेंडू कुठेतरी खालून राहिले. नक्की परिणाम येईल डोट चेंडू. काय सुरेख गोलंदाजी करतो कालू. गोलंदाज पुढचा चेंडू असेल कालूचा मुरेश साठी. हो यावेळी देखील चांगला फटका परंतु नक्कीच चेंडू मात्र चाललाय सीमारेषेचा वेध घेत परंतु नक्कीच शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवला गेला. तोपर्यंत नक्कीच इथे मात्र सहजरीतीने 2 धावा कंप्लीट होत्या. 2 धावांनी देखील संघाचं खातं ओपन होत आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. सॉरी 22 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. नक्कीच पुढचा चेंडू असेल मुरेश साठी. बघा मुरेश काय करतो. नक्की षटकार चौकार मारू शकतो. पुन्हा एकदा चांगला फटका नक्की इथे मात्र स्वतःच्या फलोत्तर अडवण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एका धाव समाधान मानावं लागेल गोपलपाडा संघाला. आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईकला जाईल केशव. एकच्या मध्येने धावफलक देखील पुढे जातोय 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडू फेस केल्या. 3 चेंडू मध्ये 3 धावा फक्त खर्च केला कालू या गोलंदाजाने. बघा पुढचा चेंडू असेल केशव साठी. ओहो या वेळी देखील वाईट दगड हाणली गाड्या आणि इकडे हंपरचा पाय आणला. वाईट चेंडू नक्कीच वाईट +1 अशा 2 धाव संख्या ऍड केल्या जातील पुन्हा एकदा. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईकला जाईल तर मुरेश हा फलंदाज. नक्कीच कालूचा पुढचा चेंडू असेल मुरेश साठी. ओहो यावेळी देखील नक्कीच मोठा फटका मारायचा होता परंतु नक्कीच मुरेशला काही चेंडू समजला येईल डोट चेंडू. काय सुरेख गोलंदाजी करतो कालू हा गोलंदाज. आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू असेल. ओहो आता मात्र फटका फसला आहे. नक्कीच जलची संधी असेल परंतु नक्कीच धरतीला दान होतील आणि नक्कीच ते क्षेत्ररक्षण चुकीचं होतं आणि सहज रीतीने 2 मात्र धावा कंप्लीट केल्या जात्या. 2च्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल 7 या आकड्यावरती. नक्कीच इथे मात्र विकेटची चान्स होती परंतु नक्कीच क्षेत्ररक्षण खराब राहिल्यामुळे 2 धावा मात्र काय रोखू शकल्या नाही. पुढचा चेंडू असेल कालूचा. ओहो यावेळी देखील बुश टायमिंग फटका आहे बरोबर. नक्कीच क्षेत्ररक्षण बरोबर आला तोपर्यंत नक्कीच 1 धाव मात्र सहज रीतीने कंप्लीट केली जाते. नक्कीच 1 मात्र सिंगल मिळेल. बघता बघता क्रमांक पहिलं षटक समाप्त. एका षटकाच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. अजून 18 चेंडू आणि 30 धावींची गरज असेल. चला पंचा सामना चालू करा.
नक्की जा स्वतःसाठी पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय सुरेश हा गोलंदाज विहिरीच्या पड्या संघखंड. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल डावखुरी हाताचा फलंदाज मुरेश. नक्कीच 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल गोपालपाडा संघाला. बघा पहिला चेंडू घेऊन जा रुपेश हा गोलंदाज मुरेश साठी. नक्कीच आतापर्यंत नक्कीच 8 धावसंख्या. बघा पुढचा चेंडू असेल मध्ये रनअप मध्ये चुकी होत आहे पुन्हा एकदा. बघा पुढचा चेंडू नक्कीच पहिला चेंडू घेऊन जातो मुरेश साठी. हो यावेळी देखील लॉलीपॉप चेंडू होता परंतु नक्कीच मुरेशला काय समजला नाही. एलडोर चेंडू नक्कीच रुपेशला कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. नक्कीच 17 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण आपल्याला बघायला मिळत आहे. बघा पुढचा चेंडू घेऊन जातो नक्कीच मुरेश साठी रुपेश. पुन्हा आता मात्र खराब चेंडू. नक्कीच रिव्ह्यू घेतला जातो चेक केला जातो. नक्कीच खराब चेंडू व्हाईट. पुन्हा सिंगल याड केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जातो 9 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल रुपेशचा मुरेशसाठी. बघूया नक्कीच मुरेश काय करतो. हो यावेळी देखील चांगला फटका आहे परंतु नक्कीच आपण चेंडू चाललाय तिथे मात्र चुकी होत आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमारेखा पार चौकार. चुकीला मात्र माफी नसते. थँक्यू डीजे. आता मात्र मुरेशच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. या 4च्या मदतीने धावफलक देखील जाम पोहोचलाय 13 या आकड्यावरती. अजूनही 16 चेंडू आणि 25 धावांची गरज. बघा नक्कीच रुपेशचा पुढचा चेंडू असेल मुरेश साठी. बघा नक्कीच हो यावेळी देखील इथे मात्र रनआउटची संधी आणि नक्कीच मुरेशला जावं लागेल डगआउटला. विकेट. चला न्यू फलंदाज लगेचच या. न्यू फलंदाज येतोय नक्कीच वसू. न्यू फलंदाज मैदानामध्ये एंटर होत आहे वसू. चला फुलचा लगेचच स्पीडअप घ्या. कुठली टीम मीटिंग करून देऊ नका. आता मात्र
स्ट्राईकला जातो नक्कीच केशव. आता मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईकला जातो केशव कालचेडा. बघूया पुढचा चेंडू असेल रुपेशचा केशवसाठी. आता मात्र कुठेतरी मोठे मात्र फटके खेळावे लागतील. हो या देखील रनचा चेंडू होता उडवला परंतु नक्कीच मात्र धाव पूर्ण दुसरी धाव नक्कीच तिकडे मात्र बेडूक सापे फिल्डिंग तोपर्यंत इकडे मात्र सहज रीतीने 2 धावा कंप्लीट केल्या जाते आहे. दोनशे मध्ये धावफलक देखील पुढे जातो आहे 15 या आकड्यावरती. एक गडी बाद 15ची धावसंख्या. अजून या रुपेश षटकांतले काय चेंडू शिल्लक असतील. बघून नक्कीच पुढचा चेंडू असेल केशवसाठी. हो यावेळी देखील पुन्हा एकदा यारकडे चेंडू फेकला गेलाय. नक्कीच केशवला मात्र मोठा फटका मात्र मारून देत नाही रुपेश हा गोलंदाज. काय फेकी करतोय नक्कीच खूप चांगली गोलंदाजी केली जाते रुपेशच्या माध्यमातून. विहिरीचा फडा संघाकडनं सुरेश गोलंदाज सॉरी. पुढचा चेंडू असेल सुरेशचा. हो यावेळी देखील फुलटो चेंडू पुन्हा एकदा फटका सजवलाय परंतु नक्कीच एक धाव मात्र पूर्ण दुसरे देखील प्रयत्न केला जाणार नाही. एक धाव समाधान मानावे लागेल. या बघता दुसरे षटक समाप्त. 2 षटकाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. एक गडी बाद 16ची धावसंख्या. अजून या 12 चेंडू आणि 22 धावींची गरज. 12 चेंडू आणि 22 समीकरण असेल. 12 चेंडू आणि 22 धावा. नक्कीच सुरुवात होत्या गोलंदाजी ट्रॅकवरती जोडला गेलाय नितीन हा गोलंदाज आणि स्ट्राईकला असेल नक्कीच केशव कालचिडा. नक्कीच 12 बॉल्स आणि 22 धावांची गरज असेल. पहिला चेंडू घेऊन जातो केशवसाठी नितीन हा गोलंदाज. चांगला फटका मारला नक्कीच. आता मात्र गंडायला घड्याल चेंडू चाललाय डोक्याच्या वरून चेवखार. नक्कीच नक्कीच पुढचा चेंडू असेल केशवसाठी. केशव या बाट मध्ये आपण बघायला मिळाला चौकार. बघूया पुढचा चेंडू कसा खेळेल. ओह पुन्हा एकदा दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच वाईट चेंडू खराब चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एक धाव मात्र ऍड केली झाली. एका धावच्या मदतीने धावफलक देखील पुढे जातोय 21 या आकड्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना बघायला मिळते. 11 चेंडू आणि 17ची गरज. बघा पुढचा चेंडू असेल नक्कीच नितीनचा केशवसाठी. ओहो यावेळी देखील खराब चेंडू वाईट. पुन्हा एकदा एक सिंगल रोटेट केली जाईल. कुठेतरी सुलवर गतीचा चेंडू फेकला गेला परंतु नक्कीच स्पिन आणि वीज बघायला मिळते. चेंडू मात्र चालतो खराब चेंडू वाईट. बघूया पुढचा चेंडू घेऊन जाईल नक्कीच नितीन. 11 बॉल्स आणि 16 धावांची गरज. ओहो पुन्हा एकदा त्या दिशेने मारला चेंडू. बघ नक्कीच पुन्हा एकदा गड्याला गंडायला आहे तो उडत दूर आहे तिकडच. पुन्हा एकदा येतो चौकार.
नक्कीच थँक्यू विजय. नक्कीच केशव कॅलचिडाच्या बॅटमधून येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. 10 चेंडू आणि 12ची गरज असेल. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. नक्कीच पुढचा चेंडू असेल केशव कालचिडासाठी नितीनचा. नक्कीच चौकार. ओ हो यावेळी देखील या चेंडू होता परंतु नक्कीच उडवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा काय संपर्क जुळला नाही. परंतु नक्कीच एक माझा सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. नक्कीच आता पुन्हा एकदा समीकरण बदलताना बघायला मिळते. 9 बॉल्स आणि 11 धावसंख्येची गरज. आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईकला मात्र जाईल वसू. 9 बॉल्स आणि 11 रनांची गरज. पुढचा चेंडू असेल नक्कीच नितीनचा. ओहो यावेळी देखील चांगला फटका परंतु नक्कीच क्षेत्ररक्षण धावतोय तोपर्यंत नक्की एका धावांवर कन्वर्ट केली जाईल. दुसऱ्या धावता देखील प्रयत्न मात्र केला जाणार नाही. कुठेतरी केशवनी बोला थांब. एकच धाव एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा वाढ होईल 28. आता मात्र 8 बॉल्स आणि 10 धावांची गरज. बघूया पुढचा चेंडू असेल नितीनचा. हो यावेळी देखील मोठा फटका मारायचा होता परंतु निकीचा चेंडू काही समजला नाही. येईल 1.5 चेंडू अजून या शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधला. 7 बॉल आणि 10 धावांची गरज. कुठेतरी नितीन गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10ची धावसंख्या. ओ या वेळेला काय घडताय नक्कीच दांडी आहे गोल. केशवच्या खेळी समाप्त. नऊ फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होता. नारायण हा फलंदाज. नक्कीच 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. नक्कीच गोलंदाज वरती जोडला गेला. नक्कीच अनिलच्या हातात चेंडू सोपवलाय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 10ची गरज असेल. स्ट्राईकला मात्र असेल नक्कीच वसू आणि नो स्ट्राईकला असेल नारायण. नक्कीच 6 चेंडू आणि 10ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती जोडला गेला शेवटचा षटक हाताळण्यासाठी अनिल. बघा पहिला चेंडू घेऊन जातो वसूसाठी अनिल. हो यावेळी देखील आडवे पेटे भूल केला चेंडू. एक मात्र धाव घेण्याचाच नक्कीच एक मात्र धाव कॅरी झाल्या. दुसऱ्याचा देखील प्रयत्न केला जाणार नाही. एक धाव समाधान मानावे लागेल. धाव फरक जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. की स्ट्राईक रोटेट करील नारायणला कुठेतरी चांगलं फटकेबाजी करावी लागेल कारण 5 चेंडू आणि 9ची गरज आहे. परंतु नक्कीच अनिल गोलंदाज जातोय दुसरा चेंडू घेऊन. हो याला देखील चांगला फटका आहे. कही पे तीर कही पे निशाणा. नक्कीच एक मात्र धाव कन्वर्ट केली जाते. दुसऱ्याचा देखील प्रयत्न केला जाईल का पण नक्कीच एक धाव समाधान मानावे लागेल गोबलवाडा संघाला. नक्कीच आता मात्र धावले जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. आता कुठेतरी समीकरण बदलताना बघायला मिळतं. 4 चेंडू आणि 8ची गरज. नक्कीच रोमांचक सामना बघायला मिळतोय. साई प्रेमी विरीचा पाडा वर्सेस मंगळू 11 गोकुलवाडा. दोन्ही संघाची लढत आपल्याला बघायला मिळते आहे त्यापुढे स्टेडियम वरती. बघा पुढचा चेंडू घेऊन जातो नक्कीच वसूसाठी अनिल. नक्कीच 4 चेंडूची खेळ बाकी आणि 8 धावसंख्या. ओहो यावेळी देखील निर्धाव चेंडू
काय गोलंदाजी करतो अनिल. आपल्या संघासाठी नक्कीच कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र समीकरण बदलताना बघायला मिळतोय. वसूल मात्र काय चेंडू समजत नाही. परिणामी येतो डोर चेंडू. आता मात्र कांचाचा ठोका वाढवणारा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. गोपालवाडा विपक्षी विहिरीचा पाडा. बघा पुढचा चेंडू असेल अनिलचा. 3 चेंडू 8 धावांची गरज. ओहो यावेळेला रिसीव्ह केल्याचा प्रयत्न रिसीव्ह सक्सेसफुल. येतो वसूच्या बॅट मध्ये चौकार. डीजे नक्कीच हवा. सुडप घ्या मित्रांनो. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. खूप रोमांचक सामना बघायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी बॉलर दबाव आलाय. नक्कीच 2 चेंडू आणि 4 ची गरज. वसू स्ट्राईक वरती आहे. नक्कीच रिव्हर्सिव्ह केला होता. चौकार मात्र मारलाय. बघू 2 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू ओहो पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच ओहो यावेळेला नक्कीच ओहो यावेळेला तू मैं करता करता नक्कीच रोखले गेलेत गोलंदाज. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा 1 चेंडू आणि 3 धावाची गरज. आणि कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो. तो दोघे देठ कबड्डी जसं खेळत काय सांगायचं आहे. आता मात्र नक्कीच फलंदाजावरती आलाय दबाव. 1 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग. बघा डगाउटला धकधक चालू आहे. इकडे आमच्या स्वयंसेवक देखील सांगता इकडे हांजवतो तिकडे हांजवतो सगळं राहता नंदरीत. पण आता बघूया पुढचा चेंडू. नक्कीच हा चेंडू मात्र निर्णायक असेल. 1 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र काय खरी नाही गड्या. कोण होईल विजय. हा चेंडू निर्णायक असेल मित्रांनो. आणि या वेळेला नक्कीच चेंडू चालला. विजय फटका षटकार. डीजे नक्कीच विजय संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. त्याला बेकरवाल संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. बेकरवाल संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे.